या ठिकाणी एका पेशंटला एक्सपायर गोळ्या दिलेल्या आहेत ब्लड प्रेशरच्या. हे पाहू शकता तुम्ही. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय. तुम्ही लोक मारताल आमच्या भागातली. कसं मारणार मॅडम? मग कसं नाही मारणार? 3 महिने झाले एक्सपायर झाले. तुम्ही पाकिट का लपवताय? नमस्कार, आपण आता शॉपूर येथील जिल्हा रुग्णालयात आलो आहोत. इकडे डॉक्टर या ठिकाणी एका पेशंटला एक्सपायर गोळ्या दिलेल्या आहेत ब्लड प्रेशरच्या. हे पाहू शकता तुम्ही. मॅडम इथं मुख्य डॉक्टर कोण आहेत? मुख्य डॉक्टर कोण आहेत? मुख्य डॉक्टर तुम्ही. ह्या गोळ्या बघितल्या? बीपी चेक करून दिली बरोबर. बघा तुम्ही गोळ्या दिलेल्या त्या गोळ्या बघा. तुमचे फार्मासिस्ट कुठे? त्यांना आत्ताच्या आत्ता इथे कधी बोलवायचं. सरकारी दवाखान्यात आम्ही करणार काय सर्वसामान्य लोकांनी? अशा सकाळपासून फार्मासिस्ट आहेत ना, त्याच मेडिसिन सांगण्यासाठी गेलेले. मग इथं तुम्ही नाही पण याच्यामुळे किती लोक कितीतरी मरतील नाही. पूर्वीच्या एक्सपायरी गोळ्या दिल्यात तुम्ही. 3ऱ्या महिन्यातल्या एक्सपायरी झालेल्या गोळ्या आहेत त्या. आतापर्यंत किती लोकांना वाटलं? मुंडेला फोन करा. आत्ताच्या ते सरकारी दवाखान्यात हे काय चाललं ना ते करू द्या. ऐसे मत करके देख रहे हो. नाही पण मॅडम हे वाटतंय तेवढं सोपं आहे का तुम्हाला? नहीं, मैं समझ रही हूँ उनसे. त्यांचंच नाही, आतापर्यंत सकाळ दरम्यान कितीतरी लोकांना गेले असतील. आज रोज उठून रोज कितीतरी लोक इथनं गोळ्या नेतात ना. हमेशा नहीं होता, 1-2 बैच और मैडम हमेशा नहीं हुआ कैसे है अभी? देखते अभी देखते. तुमच्याकडे स्टॉक चेक केला जात नाही का? लोक मरतील ना तुमच्या येणे अशा एक्सपायर गोळ्या लोकांना वाटताय तुम्ही. मला माहित नाही ते आता येऊन गेले 2 मला म्हणतात हे गोळ्या बघ मला बीपीच्याच गोळ्या दिल्या. कोणी दिल्या दादा इथल्या गोळ्या? त्या पण होत्या आणि दुसऱ्या जोडीला बी होत्या. नाही कोण दोघी नाही. एकीने त्या गोळ्यांवरच्या बघू जरा. त्या पाकिटातल्या गोळ्या दाखवा जरा. 1 मिनिट. 2 मिनिटं थांबा. नाही दाखवा ना फक्त. नाही आपल्या हातात घ्या त्या गोळ्या. बघू इकडे जरा, मला व्हिडिओ मध्ये बघू देत त्या. अॅम्लोडेपिन 326 नाही इकडे मॅडम. मॅडम 1 मिनिट. लपू नका त्या. लपू नका त्या. लपू नका. थांबा तुम्ही थांबा. लपू नका. रुचिता गोळ्या द्या. मॅडम थांबा जरा. गोळ्या माझ्या घेते. लपू सासऱ्याला नका. काय झालं असतं? नाही काय झालं नाही. लपवताय कशाला त्या गोळ्या? लपवताय कशाला त्या? आज सरकारी दवाखान्यात ही गोष्ट कशी चालू शकते? स्टॉक कधी चेकिंग होतो? रुचिता गोळ्या घेत्या. नाही गोळ्या द्या लपवू मला. नका तुम्ही गोळ्या. मॅडम त्या गोळ्या लपवतात का पण त्या? लपवतात. बोलवा. मग का कशासाठी तिकडे? चेक करून द्या ना मला. मॅडम त्या गोळ्या का लपवताय? तुमच्या समोर घेऊन गेल्या ना. आत्ताच्या आत्ता त्या गोळ्या घेऊन या. बाबा चेक करू द्या. आत्ता गोळ्या घेऊन या त्या. शांत बसा मॅडम. हळू बोलते. लपवल्या का तुम्ही गोळ्या? गोळ्या का लपवल्या? मग काय थांबा जरा थांबा. नाही पण मुझे अभी पण त्यांच्याकडचं पाकिटच मॅडम आत्ताच एक्सपायरी येते. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय. तुम्ही लोक मारताल आमच्या भागातली. कसं मारणार मॅडम? मग कसं नाही मारणार? 3 महिने झाले एक्सपायर झाले. तुम्ही पाकिट का लपवताय? गोळ्या दे ना. तुम्ही सकाळी पाहिलेत ना त्या. लोक तुमच्याकडे आशेने येतात सरकारी दवाखाना म्हणून. तुम्ही लोकांना 3 महिने एक्सपायर झालेल्या गोळ्या देता का? अहो चिल्लाईचा काय विषय? लोकांच्या जीवाचा आहे मॅडम. एक्सपायरी गोळ्या दे रहे वो तो क्या कर रहे? नहीं वो गलत बात है, वो कर रहे हैं, चेक कर रहे हो. सुनो ना मैम. मग केलं काय एवढे दिवस? मेडिकल फील्ड के हूँ. नुसत्या येऊन दुट्ट्या भरता का इथं? टैबलेट का स्टॉक चेक करते हैं राइट. हम मॅडम याचं काय करणार तुम्ही आता? काय कारवाई होणार याच्यावर? आज आम्ही नवीन स्टॉक आणायला गेलो होतो, त्याच्यामुळे मग जुना स्टॉक होता तुमच्याकडे. मग एक्सपायर तुम्हाला माहित होतं एक्सपायर झालेला आहे स्टॉक म्हणून? आम्ही दुसरीकडेच ठेवतो. नाही नाही. मग हा आला कसं काय? सर तुम्ही ऐका. त्याला जबाबदार कोण आहे? हे बा सर प्लीज तुम्ही आमचं ऐकून नाही नाही. घ्या. याला हात जोडू नका हो. नाही ऐका. याला जबाबदार कोण आहे मॅडम? एक दिवसाचं नाही, ऐका ना. ऐका ना मॅडम. माझ्या आत्या बीपी मॅडम मी विचारतोय तुम्हाला, याला जबाबदार कोण आहे? ऐका ना ऐका. तुम्ही या आहेत कोण आहेत? येतात कशाला? तुमच्या सगळ्यांसाठी येतात. हो. हे आम्हाला परवडत नाही. नाही बरोबर. यातली कितीतरी लोक आहेत, यांना कुणालाच माहित नाही या गोळ्या कशा आहेत काय आहेत. कोण बघत नाही. तुमच्यावर विश्वास ठेवून इथे लोक येतात. नाही, बरोबर आहे. आमचं सगळं व्हेरीफाय होतं सर. मी तुम्हाला कसं काय झालं? माझं तुम्ही सॉफ्टवेअर मला फक्त सांगा, दाखवते. याला जबाबदार कोण आहे? ए बा सर ऐका तुम्ही. माझं मी सॉफ्टवेअर तुम्ही दाखवते जबाबदार आहे तुम्हाला. का? मी जबाबदार. मी फार्मसी म्हटल्यावर मी जबाबदार ना. मग तुम्ही सांगा सांगा ना व्हिडिओ मध्ये मी जबाबदार. जबाबदार आहे याला म्हणून माझ्याकडून ऐका. चुकी झाली. ऐका ना ते मी मला सॉफ्टवेअर मी सगळं चेक केलेलं आहे. आता तुम्ही जे माझ्याकडं लोक गोळ्या घेऊन गेलेत काल आज आतापर्यंत 3 दिवस तुम्ही 4-5 दिवस नाही देत नाही नाही, असतात. ते नाही. मग तुम्ही ह्या माझं लोकांचं स्टॉक काय? व्हेरीफाय करा ना तुम्ही यांचं काय करणार आता? मला तुमचं सगळं मान्य आहे. दत्तात्रय जांभळे, रमेश कोंडे, निर्मल पिरोटे, मीनाबाई ओहळ, जनाबाई मोरे
दशरथ मोरे आणि दिलीप वाघोळे. अजून आहेत का तिथे?